बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतके खमंग आणि स्वादिष्ट आणि तेही बिना भाजणीचे आज आपण दुधी भोपळ्याचे खमंग थालीपीठ म्हणजे धपाटे बनवणार आहोत। नमस्कार, तर मी संगीता, फूडी संगीता या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर मग सुरुवात करूयात। सगळ्यात अगोदर आपल्याला इथे अतिशय कोवळा असा दुधी भोपळा घ्यायचा आहे। त्याचे सगळे जे साल आहे वरचं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्यानंतर हा दुधी भोपळा आपल्याला खिसून घ्यायचा आहे। हे धपाटे आपण खिसून बनवणार आहोत, तर हे सगळा भोपळा आपल्याला खिसून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याचं सगळं जे पाणी आहे, भोपळ्याला मुळातच खूप पाणी असतं दुधी भोपळ्याला, तर त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही जर पाणी नाही काढलं तरी सुद्धा चालणार आहे, कारण ज्या वेळेला आपण सगळं साहित्य मिक्स करणार आहोत तेव्हा याच पाण्यामध्ये आपल्याला तो गोळा जो आहे कणकेचा तो मळता येईल। तर सगळ्यात अगोदर मी इथे कांदा चिरून घेतलेला आहे। त्यानंतर इथे लसूण, जिरे आणि हिरवी मिरची आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आहे। ह्याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे साधारण जाडसर। आता दुधी भोपळ्यामध्ये आपल्याला तुम्ही बघू शकता सगळं साहित्य आपल्याला टाकायचं आहे। त्यामध्ये मी कांदा, लसूण, मिरची पेस्ट, हळद, मीठ, ओवा, तीळ, धणेपूड हे सगळं साहित्य आपल्याला टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये काही पीठ ॲड करायचे आहे। त्यामध्ये 1 वाटी बेसन, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी तांदळाचं पीठ यामध्ये मी घेतलेलं आहे। तुमच्याकडे बाजरीचं पीठ असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता। तर थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे। जर पाणी आपण काढलं नाही दुधी भोपळ्याचं तर तुम्ही त्याच मॉइश्चरमध्ये हे सगळं कणिक मळून घेऊ शकता। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून आपण मळून घ्यायचं आहे आणि हे साधारण 10 मिनिटं आपल्याला हे रेस्टवर ठेवायचं आहे। तर 10 मिनिटांनंतर पीठ छान आपलं मुरलेलं आहे, तर त्याचे आपल्याला लगेच धपाटे करून घ्यायचे आहेत, थालीपीठ करून घ्यायचे आहेत। तर रुमाल ओला करून मी त्याच्यावर हे धपाटे अशा प्रकारे थापून घेते। तुम्ही बघू शकता की किती सहजपणे आपल्याला थापता येत आहेत। आता त्याला मध्ये आपल्याला सगळीकडे होल करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। आणि तवा साधारण मीडियम आचेवर तापल्यानंतर आपल्याला अलगद उचलून हे थालीपीठ इथे उलटं करून घ्यायचं आहे। त्याच्यावर पाणी सोडून आपल्याला रुमाल काढून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता की किती सहजपणे हे थालीपीठ आपण बनवलेलं आहे आणि ते टाकताना सुद्धा अगदी काळजीपूर्वक आपल्याला उचलून टाकायचं आहे। आता 2 मिनिटाची वाफ काढून आपल्याला एका बाजूने चांगलं खरपूस शिजू द्यायचं आहे। त्यानंतर तूप किंवा तेल टाकून छान दोन्ही बाजूने आपल्याला खरपूस हे भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता की किती खरपूस आणि किती स्वादिष्ट आणि खमंग असं आपल्याला थालीपीठ दिसत आहे। तर ते दिसायला सुंदर नसून चवीला सुद्धा अप्रतिम लागतं। तुम्ही नक्की ट्राय करा। अतिशय हेल्दी ऑप्शन आहे आणि झटपट बनणारा आहे। फारसा दुधी भोपळा आपल्याला भाजी आवडत नाही, तर अशा वेळेला असे धपाटे किंवा थालीपीठ आपण नक्कीच बनवू शकतो। तर अशा प्रकारे आपले दुधी भोपळ्याचे जे धपाटे आहेत ते तयार झालेले आहेत। तर ते दह्यासोबत तुम्ही नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन अजून अशा छान रेसिपीसोबत। तोपर्यंत हॅपी कुकिंग।